Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना जबर मारहाण झाल्याचं प्रकरण समोर आलंय. यामध्ये किरण ताजने यांना जबर मार लागलाय. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी ताजने यांची भेट घेत आरोपींना कडक शिक्षा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक पार पडणार होती. या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी पत्रकार जात होते. यावेळी त्र्यंबकेश्वरमध्ये वाहनांची एंट्री फी वसूल करणाऱ्या तरुणांशी या पत्रकारांचा वाद झाला. यावेळी तिथल्या तरुणांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला योगेश खरे आणि अभिजित सोनवणे यांना मारहाण करण्यात आली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या किरण ताजने यांना जबर मारण्यात आलं. मारहाण करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचं असल्याचं आता समोर आलंय. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जात ताजने यांची भेट घेतली आहे. म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला. आणि ताजने याला जे आहे आपण ॲडमिट करतो त्याचं CT स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे. डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे हे सगळं पाहावं लागेल. जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी काही नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते. आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात. म्युन्सिपाल्टीच्या वतीने फाडतात. कानूनी आहे गैरकानूनी आहे काही कल्पना नाही. पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या, आम्ही प्रेसची मंडळी आहोत. आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत, त्याचं वार्तांकन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात. आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार. दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं, काठ्यांनी मारलं, छत्र्या मारल्या, डोक्यामध्ये प्रचंड मार आहे. आणखीन दुसरे दोघे जण जे ते जखमी येते पोलीस स्टेशन मध्येच तिथे ते FIR वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे. जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाहीये कारण ऑक्ट्रॉय तर सध्या नाही आहे आपल्याकडे. मग ते पैसे कसले जे काय असतील ते. पण मर्डर केस मधले 302, 307 असले जे आरोपी जामिनावर आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे. पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं कुशाल मारत आहे. मी SP ना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा. आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे. टाइमपास होता कामा नये. आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटलमध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते. आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात, पोलीस काय करतात त्यांना माहिती नाही काही 10 लोक कोण आहे तिथे, त्यांना काहीच कल्पना नाहीये का. आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून ही गोष्ट बाहेर पडते. बाकी एखाद दुसरा जो व्हॉट्सअप जात असेल त्याचे काय हाल आहेत, त्याची तर काही सुनवाईच नसेल. तर या पद्धतीनं जे आहे
कारभार होता कामा नये. हो, सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 3 आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे. तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल. सर, काय माहिती घेतली का जे पार्किंग करत होते अधिकृत होती अनधिकृत होती? काय त्या संदर्भात ती पार्किंग अधिकृत होती. नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे भांडणं झाले. सरकारी जे काम करतात मुलं ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत अशा पद्धतीने सुद्धा माहिती. हो, एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहेत गांगुर्डे म्हणून, त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे. त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही, पण एक गुन्हा या अगोदर त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे.